तेव्हा मागच्या रविवारी आपण वाघचे उद्गान आणि त्याच्या पापाच्या विरुद्ध म्हणजे किंवा वाघचे उद्गान झाल्यानंतर देवगणांना जे काही त्याच्यामध्ये शक्ती मिळते आणि त्या शक्तीमुळे कदाचित असुरांचा पराभव होईल म्हणून असुरांनी केलेलं सर्व देवांना पापबद्ध कसं केलं याचं हे वर्णन आपण मागच्या वेळेस पाहिलं. आणि त्या वर्णनामध्ये असा पण त्याचा अर्थ असा होता की देवतांच्या वाक्याने सांगितले की तुम्ही आमच्यासाठी उद्गान करा. म्हणजे वाक्शक्तीला देवतांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या वाणीने आमच्यासाठी उद्गान करा. आता हे उद्गान जे आहे ते कल्याण होण्यासाठी आणि त्यांचं श्रेष्ठत्व प्रस्थापित होण्यासाठी उद्गान आहे. तेव्हा वाघने उत्तर दिलं की बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी उद्गान नक्की करेल. आणि तो ज्या वाणीमध्ये जो भोग होतात त्यासाठी देवासाठी त्यांनी गान केले आणि जे शुभभाषण करत होते त्यास आपल्यासाठी गायले गेले असं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा ही घटना घडत असताना असुरांनी जाणलं की ह्या उद्गाताच्या द्वारेच देवगण जे आहेत ते आम्हावर अतिक्रमण करतील. आणि तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना पापाने बद्ध केलं की ही वाकनी जी काही अनुरूप निषिद्ध भाषण करत होते तेच पाप आहे. कारण वाघ म्हणजे वाघ ह्या शक्तीपासून आपलं काहीतरी श्रेष्ठ होईल आणि आपण यांच्यावर असुरांवर आपण जास्त प्रभाव टाकू शकू. हा जो विचार आहे तर तेच पाप आहे आणि तेच पाप असल्यामुळे त्या पापानेच ते बद्ध झालं आणि आसुरी वृत्ती जी आहे त्या पापाला प्रोत्साहन देत असते. तेव्हा या सर्व निवेदनाचा आशय असा आहे की देवतांनी असा निश्चय करून वाघचे जे अभिमानी देवता आहेत त्यांना सांगितले की आमच्यासाठी तुम्ही उद्गान म्हणजे उद्गाता कर्म करावे. आणि त्यांनी औद्गात्र कर्माच्या या वाग्देवतेने संपन्न होणे योग्य आहे असे पाहिले. आणि त्या देवतांना मला असतपासून सतच्या प्रती घेऊन जावं असं त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली. तेव्हा याचा सुद्धा म्हणजे ह्याच प्रार्थनेचाच जपमंत्र केलेला आहे. आणि येथे देखील उपासना आणि कर्माच्या या कर्ता रूपाने वाघ इत्यादींनी देखील विवक्षित आहेत का? कारण की ज्ञान आणि कर्मासंबंधी सर्व व्यवहार वस्तुतः त्यांच्याकडून होणार असून व त्यांचाच तो विषय आहे. 6व्या अध्यायामध्ये माना ध्यान करत आहे, माना क्रिया करत आहे इत्यादी श्रुती विस्तारपूर्वक त्या व्यवहाराची ही आत्मकर्तृकता म्हणजे आत्म्याच्या द्वारे केल्या जाण्याचा अभाव दाखवत आहे. म्हणजे या ठिकाणी आत्मतत्वाचं विस्मरण आहे आणि फक्त त्या वाग्देवतेलाच फक्त त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते. इथे अध्यायातील समाप्तीनंतर त्रयं वा इदम नाम रूपम कर्म या वाक्याद्वारे अव्याकृतादी क्रिया कारक आणि फलसमूह अविद्येचेच विषय घेतलेले आहेत. तेव्हा अशा प्रकारची ही श्रुती उपसंहार करेल की आणि अव्याकृताच्या पुढे जे नामरूप आणि कर्माने रहित असलेल्या परमात्म संज्ञक विद्येचा जो पुढे विषय घेतला जाईल आणि त्याचा नेती या वाक्याद्वारे या वस्तूचा बाध करून परमात्म्याच्या इतर वेगळ्याच पद्धतीने त्याचा उपसंहार करेल. आणि वाघादी संघात रूप उपाधीने कल्पित हा संसारी आत्मा आहे. त्यास या भूतानी उत्पन्न होऊन तो त्याच्या नाशाबरोबर त्याचाही नाश होतो अशा प्रकारचा हा गैरसमज सुद्धा त्याच्यामध्ये दिसतो. त्यामुळे या वाक्याद्वारे वाघ इत्यादी संघातचे जे पक्षपाताचे प्रदर्शन केले आहे त्यामुळे वाघ आधीच ज्ञान आणि कर्माचे कर्तृत्व असते आणि त्यांनाच त्यांच्या फलाची प्राप्ती होत असते अशी विवक्षा उचितच आहे. तेव्हा देवतांच्या द्वारे अशा प्रकारे सांगितलं गेल्यावर वाघने तथास्तु तथास्तु म्हणत त्यांना म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते मी तुम्हाला देईन हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्या प्रार्थी देवतांच्यासाठी उद्गान केले. परंतु या उद्गान कर्माच्या वाणीने देवतांचे साठी कोणते कार्य विशेष निष्पन्न झाले का? तर त्यावर दाखवतात की वाणीच्या निमित्तभूत होण्यावर त्यांच्या ह्या भाषणादी व्यापाराद्वारे वाघादी समुदायाचे जे उपकार होत असतात तेच त्याचे कार्य विशेष आहे. तेव्हा त्या सर्वांना वाणीच्या भाषणाने होणारे हे भोगरूप फलच प्राप्त होत असते आणि त्या भोगास 3 पवमानामध्ये विभागून
त्याने शेष 9 स्तोत्रामध्ये अनेक फल होते, अर्थात जे जे कल्याणकारक म्हणजे अतिशय कल्याणकारक सुंदर असं भाषण होतं. त्याचं वर्ण उच्चार इत्यादी यथाचित यथायोग्य करत होते आणि त्यास आपल्यासाठी अर्थात हे माझ्यासाठीच व्हावे अशा प्रकारे ते गान केले जात होते. वर्णाचा जो उचित उच्चारण असतं तिथेच वाग्देवतेचे असाधारण कर्म आपल्याला दिसून येते. तेव्हा वर्ण आणि उच्चारण हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि ती विशेषतः वाग्देवतेच्या माध्यमातूनच घडत असते. त्यामुळे यत्कल्याणम वदती या वाक्याद्वारे त्यास विशेष रूपाने दाखविले गेले आहे. आणि समस्त संघातचे उपकारक जे भाषण कार्य आहे ते तर यजमानाच्याच संबंधित असतेच. तेव्हा या कल्याण वदनाचा माझ्याशी संबंध आहे अशा प्रकारच्या अभिनिवेशाचे अवसर रूप हे वाग्देवतांचे छिद्र पाहून त्या असुरांनी हे जाणून घेतलं. तर काय जाणून घेतलं की ह्या उद्गार कर्माद्वारे हे आम्हास अर्थात स्वाभाविक ज्ञान आणि कर्मास दाबून उद्गात रूप शास्त्रजनित कर्मज्ञान रूप ज्योतीने आमचे अतिगमन म्हणजे उल्लंघून जातील, म्हणजेच आमच्यावरती अतिक्रमण करतील, ह्या अशा प्रकारची जाणीव त्यांना झाली. आणि मग ते उद्गाताच्या जवळ जाऊन त्यांना आपल्या अभिनिवेश रूप पापाने ते बद्ध आणि ताडित करून अर्थात संयुक्त करून म्हणजे पापाने संयुक्त करून दिले. आणि ह्या ज्या पाप पूर्वजन्मावस्थित प्रजापतीच्या वाणीने टाकल्या गेलेले होते ते कोणते होते, तर हा जो काही अप्रतिरूप अनुरूप अननुरूप म्हणजे शास्त्रापासून प्रतिसिद्ध हे भाषण करत असतो, ज्याच्यापासून प्रेरित होऊनच ही इच्छा न होण्यावर देखील असभ्यतापूर्ण बिभत्स आणि अंधृतादी भाषण करत असतात. या अननुरूप भाषण रूप कार्याशी अनुगत होताना ते पाप प्रजापतीच्या कार्यभूता प्रजेच्या वाणीमध्ये विद्यमान होत असतं. प्रजापतीच्या वाणीमध्ये पोचलेले तेच पाप अननुरूप भाषणाने अनुमित होत असतं, कारण की हे कार्य तर कारणाचे अनुवर्तन करणारे होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी या कर्मामध्ये अभिनिवेश जास्त आहे आणि ह्या कर्मामध्ये जे कुठेही परमात्म तत्वाचा उल्लेख नाहीये. आता पुढचा जो भाग आहे मंत्र क्रमांक 3, हा ह्याच्या संदर्भात काय म्हणतात ते आपण बघूया. प्राण, चक्षु, श्रोत्र आणि मनाचे उद्गान या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते उद्गान झाल्यावर सुद्धा त्यांना पापाने बद्ध होण्याचं कार्य ते असुर करतात. या संदर्भात हे 3 मंत्र आहेत. आपण ते एकानंतर एक पाहूया. 3, 4, 5, 6 4, 5, 6 एकत्र आहेत आणि 3चा उल्लेख हा वेगळा आहे. तेव्हा मंत्र असा आहे बघा. मंत्र 3, अथः प्राणम उचस्त्वम न उद्गायती तथेति तेभ्यः प्राण उद्गायद्य प्राणे भोगस्तम देवेभ्य अगायद्यत कल्याणम जिघ्रति तदात्मने ते विदुरनेन वै न उद्गात्रात् ते शन्तिति तमभिधृत्य पापमना विध्यंस यह स वाजा य देवेदम प्रति प्रतिरूपम शीघ्रती स एव हा स पापमा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या प्राणाला सांगितलं, आता कोणाला आधी वाकला सांगितलं होतं, आता प्राणाला सांगितलंय. तेव्हा त्यांनी प्राणाला सांगितलं की आता तुम्ही आमच्यासाठी उद्गान करावं. तेव्हा प्राणाने तथास्तु म्हणून त्यांच्यासाठी उद्गान केले आणि प्राणात जो भोग असतो त्यास त्याने देवतांसाठी आगान केले. आणि जे काही तो सुगंधी घेतलेला असतो त्यास आपल्यासाठी गायन केले. असुरांना हे माहीत झालं की या उद्गात्याच्या द्वारे जे देवगण आम्हाला आता सशक्त होऊन आमच्यावरती अतिक्रमण करतील, तेव्हा त्यांना त्यांच्या समीप जाऊन त्यांना पापाने बद्ध करून टाकले. आणि हा जो अनुरूपतेचा गंध घेत असतो तो गंध घेणं हेच त्यातील पाप आहे. पुढचा मंत्र असा आहे की अतः चक्षुर्चुस्व न उद्गायती तथेति तेभ्यश्चक्षुर अद्गायद्य चक्षुषी भोगस्तम देवेभ्य अगायद्यत कल्याणम पश्यति तदात्मने ते विदुरनेन वैन उद्गात्रा ते शन्तिति तमभिधृत्य पापना विध्यंसः यह स पापमा यदेव देवते प्रतिरूपम पश्यति स एव स पापमा.
अर्थ असा की पुन्हा त्यांनी चक्षुला सांगितलं की तुम्ही आमच्याकरता उद्गान करा. तेव्हा चक्षुने तथास्तु सांगून त्यांच्यासाठी उद्गान केले आणि चक्षुमध्ये जे भोग असतो ना, तो त्यांनी त्या देवतांना हे देण्यासाठी हे उद्गान केलं. तेव्हा जे चक्षु आहेत आणि जे शुभदर्शन करत असतात त्यांना त्यांनी आपल्यासाठी गायले, असं हे अशा प्रकारची ही जी क्रिया झाली त्या क्रियेबद्दल असुरांना ज्ञान झालं आणि ते कळाल्यानंतर ह्या उद्गाताद्वारे देवगण आमच्यावर आता अतिक्रमण करतील, तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळून जाऊन त्याला पापाने बद्ध करून दिले. आणि हे जे अनुरूप दिसत आहे हेच ते पाप आहे, हेच ते पाप आहे. नंतर पुढचा जो मंत्र आहे तो पाचवा, की अथः श्रोत्रम उचस्त्वम न उद्गायेति तथेति तेभ्यः श्रोत्रम उद्गाय गायद्यः श्रोत्रे भोगस्तम देवेभ्य अगायद्यत् कल्याणम शृणेति तदात्मने ते विदुरनेन वै न उद्गात्रा ते शन्तिति वै न उद्गात्रा ते शन्तिति तमाभिद्युत्य पाप्माना विध्यंस यः स पाप्मा यदवेद यदवेदम प्रतिरूपम शृणयति स एव स पाप्मा. त्याचा अर्थ असा आहे की पुन्हा त्याने श्रोत्रास म्हणजे आधी प्राणाला सांगितलं, आधी वाणीला सांगितलं, मग प्राणाला सांगितलं आणि आता श्रोत्राला सांगतायत की पुन्हा त्यांनी श्रोत्राला सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी उद्गान करा. तेव्हा श्रोत्राने तथास्तु सांगून त्यांच्यासाठी उद्गान केले आणि श्रोत्रामध्ये जो काही भोग असतो त्याच त्याने देवतांसाठी आगान केले होते. आणि तो शुभश्रवण करत आहे, त्यांनी आपल्यासाठी गायले आहे. असुरांनी हे सर्व काही जाणलं आणि मग त्या उद्गाताच्या द्वारा देवगण आमचे अतिक्रमण करतील अशी त्याला शंका झाली. तेव्हा त्यांच्याजवळ त्यांनी पापाने बद्ध करून दिले. हा जो काही अननुरूप श्रवण करत असतो तेच ते पाप आहे, तेच ते पाप आहे. त्याच्यानंतर पुढचा मंत्र सहावा, अथ मन उचुस्त्वम न उद्गायेति तथे तथेति तेभ्यो मन उद्गायद्यो मनसि भोगस्तम देवेभ्य यद्यत कल्याणम सकल्पयति तदात्मने ते विदुरनेन वै न उद्गात्रा ते शन्तीति तमभिद्रुत्य पापना विध्यंस यः स पाप्मा यदे वेदम प्रतिरूपम संकल्पयति स एव स पाप्मैव वमौ खल्वाते देवताः पाप्माभिरुसृजन्ने वमेनाः पाप्मना विध्यन्. अर्थ असा आहे की पुन्हा त्यांनी आता मनाला सांगितलं की मनाला जाऊन म्हणाले की तुम्ही आमच्यासाठी उद्गान करावे. तेव्हा मनाने तथास्तु सांगून त्यांच्यासाठी उद्गान केले. मनामध्ये जे काही भोग साचलेले असतात त्यास त्याने त्या देवतांसाठी आगान केले आणि जो शुभसंकल्प करत असतो त्यास आपल्यासाठी गायले. असुरास हे सर्व कळालं आणि या उद्गात्याच्या द्वारे देवगण आता आमच्यावर परत अतिक्रमण करतील, यामुळे त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी त्यास पापाने बद्ध करून दिले. असा जो अनुरूप संकल्प करत असतो हेच ते पाप आहे, हेच ते पाप आहे. अशा प्रकारचा निश्चयच या देवतांना पापांचा संसर्ग झाला आणि असाच असुराने त्यांना पापाने बद्ध केले. तेव्हा आता हे 3 ते 6 हे हे जे 4 मंत्र आपण पाहिले त्याचा एकंदरीत आपण आशय थोडक्यामध्ये बघूया की अशा प्रकारे घ्राणादी देवता उद्गीत कर्माचे करता होण्याने जपमंत्राच्या द्वारे प्रकाश्य आणि उपास्य आहेत असे जाणून देवतांना क्रमशः परीक्षा केल्या जाण्यावर वाघ इत्यादी देवता कल्याण विषय विशेषाचे आपल्याबरोबर संबंध ठेवण्याची आणि आसक्तीच्या कारणाने असुर जे आहेत ते पापाचा संसर्ग होऊन जाण्याने उद्गीत कर्माचा निर्वाह करण्यामध्ये समर्थ नसते. तेव्हा अशुद्ध आणि दुसऱ्यात अव्यापक होण्याच्या कारणाने मला असतपासून सतकडे सच्च्या दिशेने घेऊन जावे या जपमंत्राने अप्रकाश्य आणि अनुपास्य आहेत. आणि अशा प्रकारे न सांगितल्या गेल्यावर देखील शुभ आणि अशुभ दोनही प्रकारचे कार्य पाहिल्या जाण्याने त्वग इत्यादी अन्य देवगण देखील वाघादीच्या समानच आहेत.
त्यांना देखील असुरांनी पापाने वेधून टाकले, बद्ध केले. उपरोक्त हे जे काही सांगितलं आहे ती की पापाने वेध दिला, आणि हेच त्याचं तात्पर्य आहे की पापाच्या द्वारे त्यांनी संश्लिष्ट करून दिले आणि पापाने त्याचा संसर्ग करून दिला. आता हे पूर्ण आपण जे 3 ते 6 जे पाहिलं, तर ह्याच्यामध्ये मुख्य जो काही भाग आहे तो असा आहे की देवदेवता मुळातून सत्वगुण प्रधान आहेत आणि त्यांना असतपासून सतकडे जावं अशा प्रकारे तीव्र इच्छा आहे. पण हे करत असताना त्यांचे जे शत्रू असुर, म्हणजे त्यांचे खरं म्हणजे ते सावत्र भाऊ आहेत. हे सर्व जे असुर आहेत ते सुरांचे असुर, सुरांचे हे सावत्र भाऊ आहेत. सावत्र भाऊ आपल्या एकमेकाचा द्वेष करतात आणि कोणाची श्रेष्ठत्व त्यांना पसंत पडत नाही, आणि विशेषतः असुरांची जी वृत्ती आहे ती जास्त द्वेष करणारी आहे. आणि म्हणून सुरांचा म्हणजे देवतांचा नाश कसा होईल ह्याच्याकडेच त्यांचं लक्ष असतं. म्हणून इथे जे जे काही प्रयत्न आपण पाहिले या 4 श्लोकामध्ये, जे जे प्रयत्न देवदेवतांनी आपल्या कल्याणाकरता आपल्याला सत्तत्वाचं पूर्ण ओळख करून घ्यावी या उद्देशाने ते गेले होते, तर तो उद्देश सफल होऊ नये हाच ह्या असुरांचा उद्देश असल्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळी जे उद्गान करत होते त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्यामध्ये असलेलं जी भोगवृत्ती आहे त्या भोगवृत्तीचा पूर्ण प्रभाव त्या देवतांवर कसा होईल हे पाहिलं आणि त्यांना पापाने बद्ध केलं. म्हणजे आता पाप म्हणजे काय इथं आपल्याला अर्थ समजून घेणं आवश्यक आहे की पाप म्हणजे इथे त्या सर्व देवदेवतांचा संबंध हा परमात्म तत्वाशी यायला पाहिजे, तर त्या परमात्म तत्वाच्या ऐवजी या ठिकाणी देवदेवतेंचा संबंध हा भोगाशी आला. आणि हे भोग प्राप्त करणे, कारण प्रत्येक जे देवता आहेत त्यांच्यामधून जे उद्गान गायला गेलं होतं त्या उद्गानामध्ये एका बाजूला भोग आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे अतिशय रहस्यमय हे परमात्म प्राप्तीचं साधन पण आहे. पण त्या राक्षसाच्या सहवासामुळे या ठिकाणी भोगवृत्तीचा संबंध आणि परमात्म्याचं विस्मरण हे 2 गोष्टी घडल्यामुळे या ठिकाणी या देवतांना सर्व पापाने बद्ध केलं आणि पापांचा संसर्ग झाला. आणि जो काही आक्रमण करण्याची जी भीती होती ती भीती ह्यांनी सर्वतोपरी नष्ट केली असुरांनी. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक प्रकारे असुरांचाच तिथे विजय झालेला आहे. तर हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ह्या सर्व घटनेमध्ये की आपण जेव्हा एखादी तपश्चर्या करतो, एखादं अनुष्ठान करतो, तेव्हा त्या अनुष्ठान करताना आपल्याला अतिशय सावधान राहिलं पाहिजे. आपल्याचमध्ये ती आसुरी वृत्ती आहे आणि आपल्याचमध्ये ती दैवी कृती आहे. पण कधी कधी ती आसुरी वृत्ती ही अतिशय म्हणजे त्या प्रभावी होते आणि त्या आसुरी वृत्तीचा विजय होतो. आणि एक चांगलं अनुष्ठान करत असताना सुद्धा भोगप्राप्तीची इच्छा आणि परमात्म्याची विस्मृती झाल्यामुळे तो त्या संबंध अनुष्ठानाचा किंवा कोणी उद्गान गात असेल तर त्याचा जो आपल्यावर जो उत्तम परिणाम व्हायला पाहिजे तो न होता त्या ठिकाणी ते भोगवृत्तीकडे जातात. संबंध परमेश्वराच्या अधिष्ठानाचं विस्मरण होतं आणि मग ते पापाने बद्ध होतात. असा हा पूर्ण विषय आहे. तेव्हा आपल्याला सुद्धा प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये सुद्धा जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा आपल्याला खूप सावधान होणं आवश्यक आहे की हे काम करत असताना आपली वृत्ती जी आहे ती सर्वव्यापक पाहिजे, सर्वांना कल्याण करणारी पाहिजे. आणि जे परमेश्वराची जी भूमिका आहे त्या भूमिकेतूनच आपण कर्म करायला पाहिजे. तर आम्ही असतपासून सतकडे जाऊ. पण इथं असं घडलं नाही ना. इथे या ठिकाणी प्रत्येक वेळी परमेश्वराचं विस्मरण आहे आणि म्हणून या पापाचा संसर्ग झाला. आता याच्या पुढचा जो काही मंत्र आहे त्या मंत्रामध्ये इथे आता ह्या सर्वावर विजय मिळून ह्या देवदेवतांनी असुरांवर विजय कसा मिळवला आणि त्यांना ते पापाने ते बद्ध होऊ दिलं नाही, तर कसं होऊ नाही दिलं, हा 7वा मंत्र आहे. त्यामुळे हा मंत्र सगळ्या 3 ते 6 मध्ये जे काही समस्या सांगितल्या असुरांच्या त्या सर्व समस्येवरचं उत्तर जे आहे हे ह्या 7व्या मंत्रामध्ये आहे. तेव्हा विषय जो आहे 7व्या मंत्राचा तो मुख्य प्राणाचं उद्गान आहे आणि त्याचा पापबद्ध न होणे आणि त्याच्या उपासनेचं परिपूर्णपणे फल मिळणे असा हा विषय हा 7व्या मंत्राचा आहे. तेव्हा 7वा मंत्र काय ते आपण पाहूया की आता या ठिकाणी वाघादी देवतांच्या उपासना करण्यावर देखील मृत्यूचे अतिक्रमण करण्यामध्ये
कोणास तरी आपला सहाय्यक प्राप्त न केल्यावर देवतांनी आता एक नवीन मार्ग काढला आणि क्रमशः त्यांनी हे नवीन मार्गाने उपासना सिद्ध केली. तर ती काय सिद्ध केली उपासना, तर ही 7व्या मंत्रामध्ये दिलेली आहे. आता 7वा मंत्र असा आहे, अथ हेम मासन्यम प्राणम उचस्त्वम न उद्गायती तथेति तेभ्य एष प्राण उद्गायते विदुरनेन वैन उद्गात्रा ते तेष्यन्तीति तमभिद्रुत्य पाप्माना विव्यसन स यथाश यथाश्मान भूत्वा लोष्टो विध्वंसेतै वहैव विध्वंसमाना विश्वंचो विनेशुस्ततो देवा अभन् परासुरः भवत्यात्मना परास्य दिशन भ्रांतृत्वो भवती स एवं वेद. आता या मंत्राचा अर्थ असा आहे की त्यानंतर आपल्या मुखामध्ये राहणाऱ्या प्राणाने सांगितले की तुम्ही आमच्यासाठी उद्गान करावे. तेव्हा ठीक आहे असं सांगून त्या प्राणाने त्याच्यासाठी उद्गान केले. म्हणजे सांगणारा तो जीव आहे आणि त्याचं उत्तर देणारा जो आहे तो मुख्य प्राण आहे, बरं का. ह्याच्यामध्ये पंचप्राणामध्ये जो मुख्य प्राण आहे तो मुख्य प्राण त्या जीवात्म्याला म्हणतो की मी तुझ्यासाठी नक्कीच उद्गान करेल. आणि हे जेव्हा असुराने जाणलं की हा उद्गाताच्या द्वारे देवगणांचा शक्ती वाढणार आहे आणि आमच्यावर त्यांचं अतिक्रमण केलं जाईल, तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ जाऊन त्यांना पापाने बद्ध करण्याची इच्छा केली नेहमीप्रमाणे. परंतु ज्या प्रकाराने दगडास टक्कर देऊन मातीचे ढेकूळ नष्ट होऊन जाते, अगदी त्याच प्रकारे ते विध्वस्त होऊन अनेक प्रकारे नष्ट होऊन गेले आणि देव जे आहेत ते प्रकृतीस्थ होऊन गेले आणि असुरांचा पराभव झाला. जो अशा प्रकारे जाणतो तो प्रजापती रूपाने स्थित होतो. आणि ह्या ठिकाणी त्यांचा जो द्वेष आहे, जो भ्रातृत्व म्हणजे सावत्र भाऊ, या सावत्र भावाचा जो परस्परांचा जो द्वेष आहे आणि त्या द्वेषाने जे असुर काम करत होते त्या असुरांचा संपूर्णपणे पराभव झालेला आहे, असा याचा शब्दशः अर्थ आहे. आता आपल्याला त्यातलं रहस्य काय आणि ते पराभव का नाही होऊ शकला, म्हणजे पराभव त्यांचा जो असुरांचा विजय जो होता तो विजय का नाही झाला आणि असुरांचा पराभव का झाला, हे आपल्याला ह्याच्यातलं रहस्य समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की तदनंतर इमाम हा अभिनय अंगुली आदीद्वारा प्रत्यक्ष संकेत प्रदर्शित करण्यासाठी आहे. त्याने असन्य अस्यामध्ये राहणाऱ्या अर्थात मुखांतर्गत छिद्रामध्ये स्थित असलेल्या प्राणाने सांगितले की तुम्ही आमच्यासाठी उद्गान करा. तेव्हा त्या मुख्य प्राणाने सांगितलं की तथास्तु असं सांगून आपल्या शरणामध्ये आलेल्या देवतांच्यासाठी आणि त्यांच्या मुख्य प्राणाने उद्गान केले इत्यादी सर्व प्रसंग आपण पूर्ववत पाहिले. असुरांनी जे दोषांच्या संसर्गाने रहित होते त्या मुख्य प्राणास पापाने बद्ध करण्याची इच्छा केली. आपल्या या अभिनिवेश रूप दोषाच्या कारणाने वाक इत्यादी मध्ये त्याची जी गती होऊन गेली होती, परंतु त्याच्या अभ्यासाच्या अनुवृत्तीने मुख्य प्राणाच्या सोबत संसर्ग करण्याचा हा उद्यात होण्यावर त्या नाशास प्राप्त होऊन गेले होते. अर्थात ते आधीच विध्वस्त झाले होते, त्यांचा त्या असुरांचा नाश झाला होता. तर कशा प्रकारे तर विश्वस्त होऊन गेले त्या विषयामध्ये दृष्टांत दिला जातो की यथा, म्हणजे जसे की तो दृष्टांत असा आहे की लोकांमध्ये पाषाणास चूर्ण करण्यासाठी जर एखादा लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ जर त्या पाषाणावर टाकलं तर त्या पाषाणावर काही फरक पडणार नाही. पण तेव्हा असले जे ढेकूळ जे फेकलेले आहे, लोष्ट म्हटलेले त्याला, तर त्या लोष्टाचं मात्र संपूर्णपणे छिन्न विछिन्न होऊन त्याचा नाश होईल असं या ठिकाणी सांगितलंय. तर तो पत्थरास प्राप्त होऊन स्वयं विध्वंस्त छिन्न भिन्न होऊ म्हणजे चूर्ण चूर्ण होईल. आणि त्या प्रकारे जसे की हा दृष्टांत आहे तसेच अगदी त्याच प्रकारे या दृष्टांताच्या मदतीने त्यांनी सांगितले की ते असुरगण हे ह्या देवगणांवर जेव्हा हे म्हणजे अतिक्रमण करून त्यांच्यावर
आक्रमण केलं आणि त्यांनी शस्त्र उचलून त्यांना मारायला सुरुवात केली, तर त्या ठिकाणी त्या क्षणीच ते असुरगण विध्वस्त झाले. त्यांचा पूर्णपणे नाश झाला आणि विशेष रूपाने विध्वस्त होऊन विश्वक म्हणजे गतीस प्राप्त होऊन गेले. कारण की असे झाले की यामुळे असुरभावाचा विनाश होऊन जाण्याने देवत्वाच्या त्या प्रति बंधभूत स्वाभाविक अभिनिवेशजनित पापाचा वियोग होऊन जाण्याच्या कारणाने असं असंसर्ग धर्मी मुख्य प्राणाच्या आश्रयाने आणि त्या आश्रयाच्या प्रभावाने वाक इत्यादी देवगण सुद्धा त्या ठिकाणी प्रकृतीस्थ झाले आहे. त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर हे सगळे हे त्यांचा पराभव झालेला होता. पण आता या मुख्य प्राणाचा जेव्हा संबंध आला तेव्हा त्यांचा आश्रय घेऊन वाघादी देवगण जे आहे ते सर्व प्रकृतीस्थ होऊन गेले. तर ते काय होऊन गेले यावर दाखवले जाते आणि ते पुढे दाखवल्या जाणार आहे. व आपल्या अग्न्यादी रूप देवभावास प्राप्त होऊन पूर्वी देखील त्यांनी अग्न्यादी स्वरूपच होते आणि आपल्या स्वभावजनित पापाने विज्ञान शक्तीचं तिरस्कृत करण्या होऊन जाण्याचे ते पिंडमात्रच्या अभिमानाने युक्त होऊन गेले. त्या पापाचा वियोग होऊन जाण्याने ते पिंडमात्राच्या अभिमानास युक्त होऊन गेले होते. तेव्हा त्या पापाचा वियोग होऊन जाण्याने ते पिंडमात्राच्या त्या अभिमानास त्यागून देऊन शास्त्र समर्पित वाघादी म्हणजे शास्त्राचा संबंध हा वाणी आणि अग्निहोत्राशी आहे. तेव्हा शास्त्र समर्पित वाघादी आणि अग्न्यादी रूपताच्या अभिमानी होऊन ते युक्त झाले होते आणि प्रतिपक्षी असुरगण मात्र ह्या सर्व घटनेमुळे पराभूत झाले होते. अशा प्रकारे हे पराभवन येथे अभवन या क्रियेची अनुवृत्ती होत असते आणि ते पराभूत झाले म्हणजेच त्यांचा विनाश झाला. ज्या प्रकारे पूर्वोक्त कल्पनेच्या अनुसार वर्णित पूर्व आणि भूतकालीन यजमान या आख्यायिकारूपी श्रुतीस पाहून त्याच क्रमाने वाघादी देवतांची परीक्षा करून त्यांना अभिनिवेश जनित पापाच्या संसर्गरूप दोषाचे कारणाचे त्यांनी मुळातूनच त्याग केला आणि जो दोषरूप आश्रय त्या ठिकाणी होता तर त्याचा त्यांनी त्याग केला व त्या मुख्य प्राणासच त्या ठिकाणी आता काय हा मुद्दा महत्वाचा आहे की त्या मुख्य प्राणासच आत्मभावाने प्राप्त करून घेतले. आध्यात्मिक पिंडमात्राने परिच्छिन्न वाघादीमध्ये आत्मतत्वाचा अभिमान सोडून वाघादीची अग्नी इत्यादी रूपक विषयक आणि शास्त्र प्रकाशित विराट पिंड अभिमान म्हणजेच वर्तमान प्रजापतित्वास प्राप्त होऊन झाला होता. त्याप्रकारे हे वर्तमान यजमान देखील त्याच क्रमाने प्रजापती रूपास्थित होऊन गेले होते आणि त्या प्रजापतित्वास प्रतिपक्षभूत पापरूपी द्वेष करणाऱ्या त्या भ्रातृत्व म्हणजे सावत्र भावास पराभवास प्राप्त करून दिले होते. भरतादीच्या समान कोणी कोणी हे भ्रातृत्व द्वेष न करणारा देखील होत असतो. परंतु जो म्हणजे भरत जो आहे भरताचे दुसरे भाऊ सावत्र भाऊ होते. पण त्या ठिकाणी भ्रातृत्व द्वेष न झाल्यामुळे तिथे अशा प्रकारची कुठलीही घटना घडली नाही. परंतु जो इंद्रियाच्या विषयाच्या आसक्तीने होणारी जी पापरूपी भ्रातृव्य भ्रातृव्य आहे तेच द्वेषाचा होत असतो. कारण आत्म्याच्या पारमार्थिक स्वरूपाचा तिरस्काराचा हेतू होत असतो. प्राणाचा संग होण्यावर मृतपिंडाच्या समान पराभूत म्हणजे नष्ट होण्याची प्रक्रिया घडत असते आणि फळ कोणास परत मिळतं तर ह्यावर श्रुती सांगते की जो असे जाणत असतो की अर्थात जो पूर्व यजमानाच्या समान जो उपयुक्त प्राणास आत्मरूपाने जाणत असतो तर तोच ह्या ठिकाणी विजयी होतो. म्हणजे इथे महत्वाचा फरक काय झाला की त्या ठिकाणी प्रत्येक देवदेवतांमध्ये आत्मरूप पाहण्यात आलं आणि म्हणून तो विजय झाला. विजय होण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं रहस्य असं आहे की त्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे तो एकच परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे आणि त्याच्यामुळेच उद्गान ऐकायला मिळतं आपल्याला. उद्गान ही काही त्या एका कुठल्या तरी देवतांचं वैशिष्ट्य आहे किंवा देवतांचं सामर्थ्य आहे असं जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचा समज जोपर्यंत होता तोपर्यंत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणि ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा जो मुख्य प्राण आहे ना हा मुख्य प्राण म्हणजेच आत्मतत्व आहे. अशा प्रकारचं ज्ञानाची बैठक जेव्हा होते तेव्हा कोणत्याही प्रकारचा असुराकडून
पराभव होत नाही, हे या ठिकाणी समजावून सांगितलंय. तर इथे आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.